मुलांच्या चौकस आणि सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात विज्ञान आणि गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय आविष्कार योजनेची सुरुवात केली। ही योजना अकोला जिल्ह्यातल्या उर्दू शाळेत प्रभावी ठरत आहे। राष्ट्रीय आविष्कार अभियान योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगर परिषदेच्या परवास उर्दू शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। शाळेतल्या 490 विद्यार्थ्यांसह अकोट तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र प्रभावी ठरत आहे। या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, भूगोल आणि गणित विषयासाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत। या केंद्रात दररोज नवनवीन प्रयोग शिकवले जातात। केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखवली जातात। पहले ऐसा होता था कि बच्चे सिर्फ किताबों के अंदर तस्वीरें देखकर इल्म हासिल करते थे या तजुर्बात सीखते थे, लेकिन अब हम उनको हर एक्टिविटी को, हर एक्सपेरिमेंट को यहाँ पर लाकर बताते हैं, तो इससे बच्चों के कंसेप्ट बहुत ज्यादा क्लियर हो रहे हैं। हमारी स्कूल में ज्ञान रचनावाद के तरीके से अध्यापन किया जा रहा है। साइंस लैब के अंदर हमें तमाम तजुर्बात को सीखते हैं। हमको तजुर्बा करके सीखने में बहुत मजा आता है। परवास उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून शाळा पूर्णतः डिजिटल बनवली आहे। शाळेतल्या वर्गखोल्या ई-लर्निंग सुविधांनी सज्ज आहेत। शिवाय विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासूनही मुक्त करण्यात आलं आहे। त्यामुळे विद्यार्थी आनंदी आहेत। स्कूल डिजिटल हुई है, तब से हमें पढ़ाई में बहुत मजा आ रहा है और बहुत कुछ हमें सीखने को मिल रहा है। जो सबक किताबों में लिखा होता है, जिसको सिर्फ पढ़ा जा सकता है, मगर आज हम ई लर्निंग के जरिए बहुत अच्छी तरह से पढ़ भी रहे हैं और समझ भी रहे हैं। या योजनेमुळे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढली आहे। मुलांच्या बौद्धिक, मानसिक तसंच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारची ही योजना प्रभावी पाऊल म्हणावं लागेल।